जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा, समास 9वा, श्रवण निरूपण. आता श्रवण कसे करावे याबद्दल सांगत आहोत. श्रोते हो, एक चित्ताने याकडे लक्ष द्या. काही लोकांची निरूपणाची रीत अशी असते की त्यांचे प्रवचन कानावर पडले की आहे ते समाधान निघून जाते आणि केलेला निश्चयही एकाच वेळी ढासळून जातो. साधकांनी अशा निश्चयाबद्दल शून्य असून नुसते दिखावपणाचे प्रवचन ऐकू नये. त्याचप्रमाणे एका ग्रंथात प्रतिपादन केलेले दुसऱ्या ग्रंथात खोडून काढलेले, त्या ग्रंथातील खंडन मंडन वाचकांना गोंधळात टाकून शेवटपर्यंत संशयच निर्माण करते असे ग्रंथ वाचू नये. साधकांनी आपल्या संशयाचे निरसन करणाऱ्या, अनुमान निरसन करणाऱ्या अद्वैत ग्रंथाचे श्रवण करावे. खरोखर मोक्षाची अपेक्षा बाळगणारे नुसती चर्चा करण्याचे सोडून परमार्थाचा मार्ग धरतात आणि त्यांना परमार्थ मार्ग दाखवणाऱ्या अद्वैत ग्रंथाबद्दल प्रेम उत्पन्न होते. सारांश: इहलोकीचा त्याग करून परलोकीचे साधन करणाऱ्या साधकांनी अद्वैत शास्त्रात लक्ष घालावे. अद्वैत विषयाची गरज असलेल्या श्रोत्यापुढे द्वैत सांगायला गेलो तर त्याचे मन क्षुब्ध होते. नियमच असा आहे की आपल्या आवडीचा विषय ऐकायला मिळाला तर सुख उफाळून वर येते. इतर नियम काही ऐकायला मिळाले तर मन कंटाळा करते. जसे उपासकांचे आपल्या उपास्य देवावरच अत्यंत प्रेम असून त्यांच्यापुढे दुसऱ्या देवाचे वर्णन केले तर त्यांना आनंद होत नाही. प्रीतीचे लक्षणच असे आहे की पाणी उतार असेल तिकडे आपोआप वाहत जाते, तसे प्रेम आपोआप प्रगट होते. याप्रमाणे आत्मज्ञानी साधकांना अद्वैत ग्रंथ सोडून इतर कोणतेही ग्रंथ आवडत नाहीत. त्याला सारासार विचारच हवे. अंबाभवानी कुलदेवी समोर सप्तशती ग्रंथच हवेत. तेथे इतर देवांची स्तुती करणे उपयोगाचे नाही. अनंताचे व्रत करणाऱ्यांना निष्कामता सांगणारी भगवद्गीता उपयोगाची नाही आणि साधूंच्या जवळ फलाशाचा नसल्याने व्रतादींचे प्रयोजन नाही. वीर कंकण नाकात घातले तर ते शोभून दिसेल का? जे ज्या जागी असावे तेथे असेल तरच छान दिसते, ते दुसरीकडे उपयोगाचे नाही. पहाना, अनेक स्थान महात्म्य असून ते आपापल्या जागीच पूज्य वाटतात. त्यांची जागा बदलून वाचले तर ते शोभून दिसत नाही, योग्य वाटत नाही. जसे मल्हारी महात्म्य द्वारकेत, द्वारका महात्म्य काशीमध्ये आणि काशी महात्म्य गिरीत वाचले तर ते योग्य वाटत नाही. अशी यादी कितीही वाढवता येईल. सारांश: ज्या ज्या स्थानाची महती ज्या ज्या जागीच गोड वाटते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषांना अद्वैत ग्रंथ प्रिय वाटतात. ज्ञानी पुरुषापुढे अद्वैत विषय नसलेले ग्रंथ ठेवले तर योगी पुरुषापुढे अंगात देवी आलेली व्यक्ती उभी केल्याप्रमाणे, रत्न पारखी पुढे काच आणून ठेवल्याप्रमाणे, पंडितापुढे डफ तुंतुने वाजवल्याप्रमाणे होते. वेद पारंगत असलेल्यांपुढे चेटूक करणे, निराश असणाऱ्यापुढे फलाचे श्रेष्ठत्व सांगणे आणि ज्ञानी पुरुषापुढे कामशास्त्राचे पुस्तक ठेवणे हे केवढे विपरीत. ब्रह्मचर्यापुढे नर्तन आणि रासक्रीडेचे वर्णन, राजहंसापुढे पाणी आणि अंतर्निष्ठ साधकापुढे शृंगारिक पुस्तक ठेवले तर त्यांना समाधान वाटेल का? राजापुढे दारिद्र्याच्या वैभवाचे वर्णन, अमृतापुढे ताकाच्या चवीचे वर्णन, संन्याशापुढे चंडालिनीच्या उष्टेव्रताची महती अथवा मंत्रप्रवीण कर्मनिष्ठापुढे वशीकरण आणि भूत पिशाचांचे मंत्र शिकवायला गेलो तर त्यांना साहजिकच विषाद होतो. त्याप्रमाणे पारमार्थिकापुढे आत्मज्ञान नसलेला विषय वाचला तर समाधान होणार नाही. आता असो, ज्यांना स्वहित साध्य करून घ्यावे असे वाटते त्यांनी सदैव अद्वैत ग्रंथाचे परिशीलन करावे. एकाग्रता असणाऱ्या आत्मज्ञानी साधकांनी शांत असलेल्या एकांत स्थानी बसून सावकाश अद्वैत ग्रंथ पाहावे. कोणत्याही कोणातून पाहिले तरीही अद्वैतापेक्षा श्रेष्ठ ग्रंथच असू शकत नाही. अद्वैत ग्रंथ हीच निश्चितपणे परमार्थ
पथाला होडीप्रमाणे आहे. अद्वैत सोडून इतर हास्य, शृंगारिक, विनोदी इत्यादी संसारिक नवरस पुस्तके परमार्थाला हितकारी नाही. ती पुस्तके ग्रंथ म्हणून घेण्यास पात्र नाहीत. खरा ग्रंथ कोणता म्हणावे तर ज्याने परमार्थ वाढतो, प्रपंचाबद्दल दुःख उत्पन्न होते आणि भक्ती साधनाबद्दल प्रेम उत्पन्न होते, तेच ग्रंथ होय. ज्या ग्रंथ वाचनाने लगेच सर्व नाहीसा गर्व नाहीसा होतो, भ्रांती नाहीशी होते आणि एकदम मन भगवंताकडे वळते, तेच खरे ग्रंथ होत. जे ग्रंथ वाचल्याने वैराग्य उत्पन्न होते, वाईट गुण बदलतात आणि अधोगती चुकते, तेच ग्रंथ होत. ज्यामुळे धैर्य वाढते, परोपकार घडतो आणि विषय वासना तुटते, तेच ग्रंथ होत. ज्या योगे सद्गतीचे साधन सापडते आणि ज्ञान प्राप्त होऊन उद्धार होतो, तेच ग्रंथ होत. तसं पाहिलं तर ग्रंथ खूप आहेत आणि त्यांच्या वाचनाच्या पद्धती व पठनाने मिळणाऱ्या फळांचे वर्णनही अनेक रीतीने केलेले असते. पण भक्ती वैराग्य निर्माण करणे ज्या ग्रंथांना साध्य नाही, ते ग्रंथच नव्हेत. मोक्ष सोडून इतर फल सांगणारे ग्रंथ ही दुराशा निर्माण करणारी पुस्तकच होत. ती जशी ऐकतात तशी दुराशा वाढते. अशा श्रवणाने लोभ वाढत असेल तर तेथे विवेक कसा राहील? दुराशेच्या भूताने वास केला असल्यामुळे ते श्रोत्यांना अधोगतीला नेतात, हेच सत्य होय. फलश्रुती नुसती ऐकूनच पुढे तरी ती आम्हाला मिळेल असे म्हणतात, पण त्यांच्या बोलण्यावरून पुढे त्यांना जन्म येणार हे सिद्ध होऊन ते अधोगतीला जातात हे निश्चित होते. असो, पक्षी नुसती फळे खाऊन तृप्त होतात, पण चकोर पक्षाचे लक्ष अमृताकडे असते. त्याप्रमाणे प्रापंचिक लोक विषयाची आशा करतात आणि भगवंताचे अंश, भगवंताचीच आशा बाळगतात. ज्ञानी पुरुषांना ज्ञान हवे असे वाटते, भक्तांना भजन आवडते आणि साधकांना त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे भजन हवे असे वाटते. पारमार्थींना परमार्थ तर स्वार्थी लोकांना स्वार्थ प्रिय वाटतो. कृपणांना मनापासून पैसा हवा असे वाटते. योगी पुरुषांना योग, भोगी पुरुषांना भोग आणि रोग्यांना रोगनाशक औषध प्रिय वाटतात. कवींना विद्वत्तपूर्ण काव्य, न्यायशास्त्राचा अभ्यास केलेल्यांना तर्कप्रधान वाद आणि भाविकांना प्रेमयुक्त संभाषण गोड वाटते. पंडितांना भाषा व्युत्पत्ती ज्ञान हवे असते तर विद्वान लोकांना अध्ययन प्रिय असते. कलावंतांना गायनादी कला आवडतात. हरिदासांना कीर्तन, आचारशील असलेल्यांना स्नान संध्या आणि कर्मनिष्ठांना वेदोक्त पद्धतीचे कर्म हवे असे वाटते. प्रेमळांना करुण रस हवा असतो, तर तीक्ष्ण बुद्धीच्या लोकांना कार्यात जागरूकता महत्वाची वाटते. शहाणा व्यवहार चातुर्य पाहतो, भक्तांचे मूर्तीच्या ध्यानाकडे, संगीत तज्ज्ञांचे तालाकडे आणि राग ज्ञानींचे तान मान लय यांच्याकडे लक्ष असते. योगाभ्यास करणारा शरीरातील चक्रादीकडे, तत्वज्ञानी जगातील तत्वाकडे आणि नाडीज्ञानी नाडी परीक्षा करणे याकडे पाहतो. कामुक माणूस कामशास्त्राकडे पाहतो, तर चेटूक करणारा चेटकी मंत्राचा शोध घेतो आणि यंत्र तयार करणारा अनेक प्रकारच्या यंत्रांचे ज्ञान करून घेतो. कुचेष्टा करणाऱ्यांना कुचेष्टा आवडते. नशा करणाऱ्यांना वाटेल तसे नाचणे आणि तमोगुणी लोकांना नीच काम प्रिय वाटतात. मूर्ख माणूस कुठल्या तरी नादात अडकतो. निंदक दुसऱ्यांच्यात काय दोष सापडतो याची वाट पाहत असतो आणि पापी माणूस दुसऱ्यांना आपली पाप बुद्धी चिकटवून पाहतो. एकाला रसभरीत आवडते तर एकाला रटाळ आवडते. एकाला मुग्ध भक्ती हवी अशी वाटते. आगम मतांचे लोक आगम शास्त्र पाहतात. शूरवीर युद्धाच्या शोधात असतात आणि कोणी एक आपल्या इच्छेनुसार अनेक धर्म
पराक्रमांचे परीक्षण करतात. जो मुक्त आहे तो मुक्तांचे लीला विनोद पाहतो. सर्व जाणून घेण्यासाठी धडपडणारे सर्व कला अभ्यासतात आणि ज्योतिष भविष्याचे वर्णन करू लागतात. असे किती म्हणून सांगावे. सर्व लोक आपल्याला प्रिय असलेल्या विषयांचे श्रवण आणि त्या विषयावरचे पुस्तक सदैव वाचत असतात. पण मोक्ष साधन नसलेल्या श्रवण असे म्हणूच नये. आत्मज्ञान नसलेल्या ग्रंथ श्रवणाला नुसते मनोरंजन असे म्हणावे. गोडी नसलेली चव, नाक नसलेले सौंदर्य आणि ज्ञान नसलेले निरूपण हे निरुपयोगी आहे. असो एकाच वाक्यात सांगायचे झाले तर परमार्थ ग्रंथाचे श्रवण करावे. परमार्थ ग्रंथ सोडून दिले तर गडबड गोंधळ होऊन सर्व काही निरर्थक होते. नित्य कोणते, अनित्य कोणते, सार कोणते, असार कोणते या गोष्टी समजावून सांगणाऱ्या अध्यात्म ग्रंथाच्या ज्ञानाचेच मोक्ष स्थिती प्रत पोचता येते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तम दशके श्रवण निरूपणम नाम नवमाः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.